नमस्कार मंडळी, आपण लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक 6 या शाळेच्या टेरेसवर आपण आलेलो आहोत आणि आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे हे आदरणीय उपाध्यक्ष श्री विश्वास शिंदे सर, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीयुत अमोल शेषभरे, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका घनवट मॅडम, त्याचबरोबर यार्दी फाउंडेशनच्या सुजाता कांबळेताई, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या चांदेरेताई आणि आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संगीताताई पाटील ह्या आपल्या परसबागेची पाहणी करण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत। या विद्यार्थ्यांनी जे झाडांचं संगोपन केलेलं आहे, आपण कुंडीतील परसबाग केली आहे आणि ती टेरेसवर केली आहे, म्हणून आम्ही आवडीने ही शाळेची टेरेस बाग म्हणतो आहोत। प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्याला ही कुंडी शाळेसाठी दिलेली होती, त्या विद्यार्थ्यांचं आपण इकडे नाव टाकलेलं आहे आणि मुलांनी आणि शिक्षकांनी मिळून हा परसबागेचा उपक्रम अत्यंत यशस्वी केलेला आहे। आपण बघतोय की हे बीन्स आहेत आणि बीन्सच्या या रोपांना आता अगदी फुलंसुद्धा लागली आहेत, थोड्याच दिवसात त्याला शेंगा येणार आहेत आणि काही ठिकाणी भुईमुग लावला आहे, काही ठिकाणी चवळी लावली। हे दोडक्याचे वेल आहेत, दोडके आहेत ते, दोडक्याचा वेल। इकडे आपल्या या आपण म्हणू हे गोकर्णाला अशी छान छान फुलं आली आहेत। भुईमुगाच्या बरोबर कोथिंबीर सुद्धा अशी चांगली आता ती पानावर आली आहे। काही औषधी वनस्पती आहेत, काही पालेभाज्या आहेत आणि काही फुलाची झाडं आहेत, पपई सुद्धा लावली आहे। आता खरं तर आपण बघतोय की सध्याचं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये पपईच्या पानाचा रस हा प्लेटलेट्स वाढण्यासाठी केला जातोय, याची माहिती आपण विद्यार्थ्यांना देतोय आणि जी आपल्या परिसरात जर अशी पपईची रोपं असतील तर त्याला जपलं पाहिजे। ही आपली छान गोड चिंच आहे, तुळशी सुद्धा खूप छान आलेल्या आहेत, इकडे पण एक पपई आहे, हा वेल जाणारा टोमॅटो आहे। तर अशा वेगवेगळ्या प्रकारची ही परसबाग आहे। दादा, काय सांगाल तुम्ही ही परसबाग बघून, आम्हाला काय वाटलं तुम्हाला? एकदम छान वाटतंय। हां, हे अशी प्रत्येक शाळेने हे असे एवढं छान दिसतंय आणि प्रत्येकाने असे जे डेव्हलप केलं तर एकदम मुलांना आणि सगळ्यांना एकदम प्रसन्न वातावरण वाटेल ना। मॅडम, तुम्ही सांगाल की हे नेमकं आपण काय लावलं होतं याचं? ते गवारीच्या याच्यामध्ये आपण गवार लावलेली होती, गवारीच्या बिया आणल्या होत्या आणि त्या बिया याच्यामध्ये लावलेल्या आहेत। प्रत्येक कुंडीमध्ये वेगवेगळ्या फळभाज्या लावलेल्या आहेत, जसं आपल्याला परसबाग करायची होती आणि फळभाज्या लावायच्या होत्या आणि त्याप्रमाणे आपण पालेभाज्या आणि फळभाज्या मुलांच्या हातून आपण लावलेल्या आहेत। आणि विशेष म्हणजे या बियांचा आम्ही खरेदी न करता घरच्याच बियांचा वापर करून ही झाडं लावलेली आहेत आणि खरंच त्याच्यामुळं आणि कुंड्या ज्या वापरल्या ना तर त्या कुंड्या आम्ही अक्षरशः टाकाऊतून टिकाऊ, म्हणजे मुलांना अजिबात पैशाचा खर्च न करता आम्ही हे सगळा प्रकल्प उभा केलेला आहे आणि आता जवळजवळ 20 दिवस होऊन गेले आणि 20 दिवसामध्ये छान झाडं वाढलेली आहेत आणि खरंच हे आज म्हणजे आम्ही येतोच, दर 4 दिवसांनी वरती येतो आणि व्हिजिट करतो। त्याच्यामधून आता लक्षात यायला लागलं की आता फुलावरती आलेले, फुलानंतर फळं येतीलच, त्याच्या पाठीमध्ये शेंगा लागतील त्यांना, म्हणजे असं प्रत्येक झाड असं छान आलेलं आहे। संगीताताई, हां बोला। शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, खरंच आमच्या मॅडमने कुंड्या मुलांनी आणली, सगळ्यांनी। मला वाटतं तुमच्या पण दादाने कुंडी दिली आहे का? आमच्या पिऊने हे दिली बघा, त्याच्यात काय लावलंय काय बघून त्यांना खूप आनंद झालाय। याला पण मॅडम हा वाल आहे आणि वालाला त्या अशा छान शेंगा येतील, त्याला फुलं आलेत म्हणजे आता येतील। आणखीन एक सांगायचं म्हणजे हा आपला गांडूळ खत प्रकल्प आहे, जो काही ओला कचरा असतो तो या ठिकाणी टाकला जातो आणि खूप मोठ्या प्रमाणात गांडूळ या प्रत्येक कुंडीमध्ये आपण टाकली आहे, म्हणून तुमच्या लक्षात येत असेल की कोणत्याही झाडाला म्हणजे असं बघा पानं किती म्हणजे निरोगी आहेत, तर याला कुठलंही आपण केमिकल खत टाकलेलं नाही आहे, टाकणारही नाही आहे,
परंतु गांडूळ खताचा हा जो काही उपक्रम आहे तो सुद्धा अत्यंत यशस्वी झाला आहे. कमी वेळामध्ये विद्यार्थ्यांनी हा सगळा प्रकल्प या ठिकाणी राबवलेला आहे. तुम्ही सगळेजण आलात आणि हा प्रकल्पाची पाहणी केली. इकडे बघू आपण की हे बघा कसं की एक पर्यावरणाला पोषक वातावरण कसं असतं. या ठिकाणी खूप तरी हे असे सगळे पावसाळ्यामध्ये जे भुंगे फिरत आहेत तर झाडांचंही त्यांना हवंच आहे. आणि या झाडांवर खूप तरी वटवाघूळ नावाचा जो प्राणी आहे तर असे अनेक वटवाघूळ आपल्याला इथे पाहायला मिळतात. म्हणजे शाळेच्या टेरेसवर आल्यानंतर एखाद्या ठिकाणी जणू आपण सहलीला जातोय की काय आणि इतकं चांगलं निसर्ग सौंदर्य अनुभवण्याचाही आपल्याला आनंद निश्चितपणे झालेला आहे. इकडून सुद्धा आपल्या शाळेचं जे वातावरण आहे परिसर आहे आपल्या शाळेचा पट वाढण्यासाठी सुद्धा या गोष्टीची नक्कीच मदत होते. पुणे हे एक औद्योगिक शहर आहे, विद्येचं माहेरघर आहे, परंतु आपल्या शाळेमध्ये या पर्यावरणासाठी पोषक अशी जी वातावरण निर्मिती केली जाते आहे त्याला सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्रचंड कष्ट आहेत आणि या कष्टाचं चीज झालं आहे असं मी सर्वांच्या वतीने सांगू इच्छिते. आपण आलात खूप खूप धन्यवाद. भेटूयात लवकरच पुन्हा एकदा यात इथे जेव्हा शेंगा वगैरे येतील तेव्हा भेटूयात.